सफोकेशन हो रहा है, थोड़ा एयर पास होने दो। सफोकेशन हो रहा है। आहे मीरा रोड मधली बकरी ईद वरून बकऱ्या आणण्यावरून मीरा रोड मधल्या एका सोसायटीमध्ये वाद झालेला आहे। दोन गटात झालेला हा राडा। यावेळी एका तरुणावर ब्लेडने हल्ला देखील केला गेला। तो तरुण सध्या रुग्णालयात आहे। मात्र इमारतीमध्ये सोसायटीमध्ये बकरी ईद निमित्त बकऱ्या आणण्यावरून मागच्या वर्षी देखील असाच वाद झाला होता आणि यावर्षी देखील मीरा रोड मधल्या या सोसायटीमध्ये बकरी ईदच्या दिवशी बकऱ्या आणण्यावरून वाद झालाय। दोन गट भिडले। यात एका तरुणावरती ब्लेडने हल्ला देखील केला गेला। तर मीरा भाईंदर मधली दृश्य बकरी ईद वरून राडा झालेला आहे। मोठ्या संख्येने नागरिक तिकडे जमलेले आहेत। मीरा रोड मधल्या इमारतीमध्ये बकरी ईद निमित्त बकरी आणली जाते। मात्र याच गोष्टीला काही जणांनी विरोध दर्शवला, काहींनी याचं समर्थन केलं आणि त्याच दरम्यान या सोसायटीमध्ये दोन गट आपापसात भिडले। हा वाद इतका विकोपाला गेला की एका तरुणावरती चक्क ब्लेड हल्ला देखील झाला। या तरुणावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मीरा रोड मधली दृश्य पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला तैनात दिसतोय। पोलिसांकडून समजूत काढण्याचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होतोय। मात्र नागरिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। दोन गटात राडा झाला। अधिकचा अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी गौरी पवार यांच्याकडून। गौरी, नेमका वाद कधीपासून सुरू झाला? पोलिसांनी हस्तक्षेप केलाय, दोन गटांमध्ये राडा झालाय, कुठपर्यंत हे प्रकरण पोहोचलंय? सुरू होतच होता। इकडे बकरीची कुर्बानी हा वाद सुरू झालेला होता। काल पोलीस स्टेशनमध्ये गेलेला होता। मात्र काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये वाद गेल्यानंतर पोलिसांनी इकडे वाद शांत केला होता। मात्र त्यानंतर इकडे पद्धती करण्यात आली होता। त्यानंतर जे इकडे काल रात्री सुमारे 3 वाजता एका हिंदू वंशाच्या लोकांवरती इकडे चाकूने हल्ला करण्यात आलेला। त्यांनी त्याचं कारण असं सांगितलं की त्यांना कोणाचं तरी नाव विचारण्यात आलं। त्यानंतर त्यांनी त्या लोकांचं नाव सांगितलं आणि त्यानंतर जे त्यांच्यावरती चाकूने हल्ला करण्यात आला। त्यानंतर इकडे सकाळपासून जे आहे मीरा भाईंदर शहराचं वातावरण आपल्याला पाहायला दिसत होतं। यानंतर या पोलिसांनी इकडे वातावरण बंद केलं। गिरीश सोमय्या सुद्धा इथे आले होते। मात्र त्यानंतर इकडे काही लोकांनी जे डुक्कर आणला आणि त्यानंतर जे इकडचं वातावरण सुद्धा खूप जास्त तापलेलं पाहायला दिसलं। बरोबर आहे गौरी, आता पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण त्या इमारतीमध्ये बकऱ्या आणून शेड बांधली गेली होती। अनेकांनी त्याला विरोध दर्शवला। सोसायटीमधल्या नागरिकांनी, राजकीय नेत्यांनी देखील याच्यामध्ये हस्तक्षेप केला। कालपासून जे आहे इकडचे जे नागरिक आहेत त्यांचं फक्त असं म्हणणं आहे की त्यांना या बकरीचा जो सण आहे त्याच्याशी कसल्या प्रकारचं जे आहे हे नाही। परंतु इकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे की इकडे बकऱ्यांचं शेड जे बांधण्यात आलेलं आहे त्यामुळे इकडच्या नागरिकांना त्रास होत आहे। इकडे जे लोकांनी आपले जो इकडे लोकांनी इथे अनेक बकरी जमल्या आहेत त्यामुळे नागरिक बरोबर आहे। नागरिक आपण गौरी आपण दृश्य पाहतोय, नागरिक जमले तिकडे। नुकतेच भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील दिसले, ते तिकडे पोहोचले होते। त्यांनी काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। व्यवहार आहे तो आपल्याला कळायचा आहे। मात्र मीरा भाईंदरमध्ये ह्याच्यामुळे पोलीस सुद्धा जे आहे शांतता करण्यात पाहतच आहेत। मात्र जे इकडचे लोक आहेत ते अजून या राजकारण आणि इकडचं जे बकरीचा जो सण आहे त्याला जे आहे ताबवण्याचं पाहायला बघतच आहेत। दृश्य पाहिले की भाजपचे नेते किरीट सोमय्या तिकडे दिसले आपल्याला। त्यांनी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता का? त्यांच्यामुळे वाद झाला होता का? नेमकं त्यांनी पण काही भूमिका मांडलेल्या आहेत, त्या देखील आपण ऐकूयात। बताकर यहाँ जानकारी लेकर जाएंगे। एक नया अपने आप को पाकिस्तानी वृत्ति बनाने वाला गढ़ बनाने का कुछ मुस्लिम नेता प्रयास कर रहे हैं।
आपने देखा होगा 3 सप्ताह पहले यहाँ पर इसी प्रकार से यही नया नगर में मीरा रोड के एक बस्ती में इसी प्रकार से एक चौकीदार की कैसे हत्या करने का प्रयास हुआ। और गत साल भी मुझे यहाँ आना पड़ा था, जबरदस्ती हिंदू बस्तियों में जाना, वहाँ पर बकरे काटना, हिंदू वेजिटेरियन जैन परिवार में भीति पैदा करना, ये कदापि हम मान्य नहीं करेंगे। मैंने कबूल किया है, मुंबई महापालिका हो या आसपास की सभी महापालिका में महापालिका की जवाबदारी है कुर्बानी के लिए मार्केट हो, मटन शॉप हो, वहाँ पर व्यवस्था होनी चाहिए। व्यवस्था कम है तो व्यवस्था बढ़ानी चाहिए, लेकिन कोई भी हाउसिंग कॉम्प्लेक्स में, कोई भी हाउसिंग सोसाइटी में कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे। आज महापालिका, जिलाधिकारी, पुलिस अधिकारी ने अब इनके लिए अलग व्यवस्था कर दी है। इस सोसाइटी से आधे के ऊपर बकरे निकाल दिए गए हैं, बाकी के यहाँ से निकाल दिए जाएंगे। हे दृश्य आपण पाहतोय मीरा रोड मधली किरीट सोमय्या तिकडे पोहोचले होते। त्यांनी म्हटलं की कुर्बानी देण्यास पूर्णपणे विरोध आहे। सध्या मीरा रोड मधली परिस्थिती आपण पाहतोय। मुस्लिम पक्षाचं असं म्हणणं आहे की आम्ही कायद्यांचा आणि नियमांचा पूर्णपणे आदर करतो, जे नियम घालून दिलेले आहेत त्यानुसारच आम्ही विधी पूर्ण करणार आहोत। पण दुसरीकडे इमारतीमधले जे हिंदू रहिवासी आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळे नियम आहेत ते फाट्यावर मारले जात आहेत, तर त्याचं नियमांचं उल्लंघन केलं जात आहे। प्राण्यांचा बळी देण्याला स्पष्टपणे विरोध केला गेला। तर दुसरीकडे हिंदू संघटनांनी देखील या प्रकरणामध्ये एंट्री घेतली, ते तिकडे डुक्कर घेऊन पोहोचले। इमारतीचा जो आवार आहे तिथे शेड बांधून बकऱ्यांना आणलं गेलं आणि त्यानंतरच हा सगळा राडा सुरू झाला। पुन्हा एकदा जाऊया, आपल्या प्रतिनिधी गौरी पवार आपल्या बरोबर आहेत। गौरी, सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? बकरीचा आमच्याकडनं वाद निर्माण झालेला होता आणि आज इथे किरीट सोमय्या सुद्धा इथे आलेले होते आणि त्यांनी सुद्धा या विषयावरती आपली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र इकडे डुक्कर आल्यानंतर त्यांनी इकडचं वातावरण नेमकं खूप जास्त आपल्याला दिसत होतं। पोलीस प्रशासनाने सुद्धा जे आहे इथे एक बंदोबस्त केलेला आहे। पोलीस प्रशासन इथे सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र इकडे लोकांनी डुक्कर आणल्यानंतर एक पोलीस प्रशासनाने जे आहे त्यांच्यावरती नियंत्रण आणण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यांनी आता नियंत्रण आणलेलं सुद्धा आहे। मात्र या विषयानंतर जे आहे मीरा भाईंदर शहरामध्ये येणाऱ्या दिवसात उद्या बकरीचा जो सण आहे त्याच्यासाठी आता वातावरण जे आहे खूपच पेटलेलं दिसत आहे। यामुळे शहरामध्ये जे वातावरण पेटलेलं आहे कुठे ना कुठे शहराचा सुव्यवस्था सुद्धा जे आहे खराब होताना दिसत आहे। बरोबर, पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काही कारवाई केली आहे का? ब्लेड हल्ला झाल्याचा आरोप झालेला आहे, कुणी केला ते काही कळलंय का? या संदर्भात पोलिसांचे काय अपडेट्स? काल रात्री जे आहे इथे एका जे हिंदू समाजाची जी लोक होती त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावरती ब्लेडने हमला करण्यात आलेला आहे। त्यांचं असंही सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे की ते एका जागेवरती बसले होते आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांना 2 लोक आली आणि त्यांनी हे विचारलं की तुमच्या इकडचे जे मुखिया आहे त्यांचं नाव काय आहे आणि त्यांच्या मुखियाचं नाव जे आहे सांगितलं आणि त्यानंतर जे आहे त्यांच्यावरती चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता आणि यानंतर जे आहे तो एक मुलगा हर्ष नावाचा तो मध्ये आला आणि त्याच्या हातावरती जे बरोबर आहे। त्यामुळे गौरी, आता पुढे काय घडतं या गोष्टीमध्ये? उद्या बकरी ईद आहे आणि आदल्या दिवशी झालेला हा राडा प्रचंड मोठा आहे। आज संदर्भातले पुढचे अपडेट देखील तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।